की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होतं. त्याच्यात अनेक आमदारांनी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाहीत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे.